जनक। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी माझे विचार मांडण्याकरिता उभा आहे। आदरणीय राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अनेक समाज सुधारक व महान व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला, परंतु आपल्या राज्यात व देशात ज्यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली अशा महान समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केला नाही, ही खेदाची बाब आहे। काल अर्थसंकल्प आपल्या राज्याचा आपल्या समोर आला, त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख घोषणा इथे झाली। त्या योजनेसाठी जी अट आहे त्या महिलांसाठी ती वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपये आहे अशा आमच्या कानावर आहे अध्यक्ष महोदय। पण यापूर्वी ज्या योजना संजय निराधारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये गोरगरीब लाभार्थ्यांसाठी आहेत, त्यामध्ये उत्पन्नाची अट ही अध्यक्ष महाराज 21,000 रुपये आहे। ही तफावत कुठेतरी सारखी झाली पाहिजे आणि ज्या काही अनुदानाच्या योजना आहेत व्यक्तिगत, त्या सगळ्यांसाठी ही जी आपली अट आहे ती 2.5 लाख रुपये उत्पन्नाची असली पाहिजे। अध्यक्ष महाराज, आदरणीय सुधीर भाऊ यांनी आताच नुकतेच निवेदन केलं। भाऊ, एक विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या स्मारकाची साठी सुद्धा आपल्या शासनाने लवकर पावलं उचलून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकर पूर्ण व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। राज्यपालांनी अभिभाषणात त्याचा उल्लेख सुद्धा टाळला आहे। इंदू मिलच्या जागेवर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक होत आहे त्याचं सुद्धा काम अतिशय संत गतीने चालू आहे। अध्यक्ष महाराज, त्याला गती यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो। राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांनाही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे, आंदोलन केलेले आहेत अध्यक्ष महाराज। ती सुद्धा त्यांची मागणी पूर्ण व्हावी, त्यांच्या रिक्त पदांची भरती लवकर व्हावी या सुद्धा अध्यक्ष महाराज त्याच्यावर कारवाई व्हावी। राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, त्यांच्या या पिकाला आज बाजारामध्ये योग्य माल मिळत नाही, योग्य भाव मिळत नाही अध्यक्ष महाराज। त्यांच्या या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न व्हावा अध्यक्ष महाराज। राज्यातील ग्रामीण रस्त्यांची शोकांतिका अध्यक्ष महाराज अतिशय वाईट आहे। अनेक रस्ते नादुरुस्त असल्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होताना दिसत आहे। आपल्या राज्यामध्ये समृद्धी महामार्गाचं काम ज्याप्रमाणे गतीने झालं त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील रस्त्यांचं सुद्धा काम व्हावं अध्यक्ष महाराज। आमच्या रिसोड तालुक्यातील चिखली बॅड रस्ता असेल, मालेगाव तालुक्यातील अमानी रिठत रस्ता असेल, पांगरी नवघरे गावाजवळची पुलाचा विषय असेल किंवा आमच्या आदिवासी बहुल भागातील कुतरगाव जवळील पुलाचा विषय असेल अध्यक्ष महाराज, याच्यावर सुद्धा तरतूद व्हावी अशी विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महाराज मी करतो। अध्यक्ष महाराज, महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजनांचा जो काही पाढा वाचायला गेला पाहिजे होता तो सुद्धा अध्यक्ष महाराज झाला नाही आणि त्यांच्यावर काही विशेष पॅकेज सुद्धा जाहीर झालं नाही। अध्यक्ष महाराज, राज्याची औद्योगिक प्रगती साधणे गरजेचे असताना माझ्या रिसोड तालुक्यातील MIDCचा उल्लेख सुद्धा या अभिभाषणामध्ये झाला नाही अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, राज्यातील पोलीस असतील, त्यांच्या वसाहती असतील, हा प्रश्न अतिशय ज्वलंत सगळ्या भागामध्ये आहे। आमच्या रिसोड, शिरपूर, मालेगाव, जळगाव रेल्वे येथील पोलीस स्टेशनच्या इमारती ह्या अतिशय जुन्या झालेल्या आहेत आणि त्या नव्याने बांधण्यात याव्या अशी विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महाराज करतो। या अभिभाषणामध्ये प्रधानमंत्री सिंचाई कृषीची जी योजना आहे व बळीराजा संजीवनी योजना आहे याचा उल्लेख झाला, परंतु विदर्भातील अनेक सिंचन योजनांचा या प्रकल्पांचा यामध्ये उल्लेख झाला नाही अध्यक्ष महाराज। कालच्या अजितदादांच्या आपल्या बजेटच्या भाषणामध्ये सुद्धा नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख झाला, पण अध्यक्ष महाराज आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या वाशिम जिल्ह्याचा उल्लेख यामध्ये झाला नाही। आदरणीय अध्यक्ष महाराज, या बाबतीत जो जवळपास GR आपल्या याच्यामध्ये निघाला होता 6/2/24चा जो GR जलसंपदा विभागाचा या बाबतीत नदीजोड प्रकल्प निघाला त्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा उल्लेख नाही आणि कालच्या बजेटच्या भाषणात सुद्धा वाशिम जिल्ह्याचा उल्लेख नाही। त्यामुळे मी आपल्या वतीने नक्कीच हे करेल। आपले राज्यपाल हे अनुशासनाच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत, त्यांनी या बाबतीत विशेष लक्ष घालावं, आपल्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याचा या नदीजोड प्रकल्पात समावेश करावा अशी विनंती करतो।
अध्यक्ष महाराज, आपल्या मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मुंबई या विभागात आवर्जून उल्लेख झाला, परंतु विदर्भ अथवा त्या ठिकाणच्या कुठल्याही परियोजनेचा उल्लेख या अभिभाषणात नाही, ही सुद्धा खेदाची बाब अध्यक्ष महाराज आहे. अध्यक्ष महाराज, राज्यात अतिवृष्टी व मोठ्या प्रमाणात पूरस्थिती, नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्यांचा उल्लेख झाला, परंतु आमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील जून ते ऑगस्ट 22 रिसोड मधले 4 गावं ज्यांच्या अनुदानाची रक्कम 1,52,00,000 रुपये आणि मालेगावातील 26 गावं ज्यांची अनुदानाची रक्कम 5,54,00,000 रुपये ही अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही, ती लवकरात लवकर मिळण्यात यावी असा आवर्जून उल्लेख अध्यक्ष महाराज मी करतो. अध्यक्ष महाराज, राज्यपालांनी बळीराजा सिंचन याच्यावर प्रकाश टाकला अभिभाषणामध्ये, पण राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत आमच्या वाशिम जिल्ह्यातील जवळपास 10,000 शेतकऱ्यांचे 11 कोटी रुपये अनुदान ड्रिपचे असतील, अध्यक्ष महाराज आपल्या स्प्रिंकलरचे असतील, हे सुद्धा त्यांना मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती करतो. अध्यक्ष महाराज, आपल्या राज्य आरोग्य केंद्राच्या इमारतींचे जे अर्धवट असलेले बांधकाम आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा इमारती तयार असून तिथे स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे त्या आरोग्य सुविधा त्या परिसरामध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशा भरपूर ठिकाणी आपल्या समोर गोष्टी समोर आलेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, आमच्या रिसोड तालुक्यातील रेठत PHC असेल, येवत्याची उपकेंद्र असेल, तसेच मालेगाव तालुक्यातील भौरत उपकेंद्र असेल, हे कर्मचारी अभावी जवळपास 4 वर्षापासून अध्यक्ष महाराज या बिल्डिंग उभ्या आहेत, पण त्या लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. तिथेही कर्मचारी उपलब्ध झाले तर लवकर लोकांच्या सेवेमध्ये त्या वास्तू उपलब्ध होऊन जातील. अध्यक्ष महाराज, दुसरं महत्वाचं अध्यक्ष महाराज, प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर जर उपलब्ध झाले तर आज जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपल्या प्रत्येक नागरिकांना डायलिसिससाठी जावं लागतं, त्यांना तालुक्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध होईल अशी माझी मागणी. अध्यक्ष महाराज, अभिभाषणामध्ये महामहिम राज्यपालांनी राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांचा उल्लेख अध्यक्ष महाराज केलेला आहे, पण यामध्ये आमच्या वाशिम, शिरपूर, लोणार, सिंदखेड राजा, जालना हा जो सर्वे झालेला मार्ग आहे अध्यक्ष महाराज, आणि या मार्गावर जैनांची काशी असलेलं शिरपूर आहे, जागतिक पर्यटन स्थळ लोणार आहे, मातृतीर्थ सिंदखेड राजा आहे, या तिन्ही क्षेत्रांना जोडणारा हा रेल्वे मार्ग जर झाला अध्यक्ष महोदय, तर नक्कीच मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे काही देवाणघेवाण जी आपली याची राहील, वाणिज्याची असेल किंवा औद्योगिक असेल किंवा पर्यटनाची असेल, याला एक चांगला रेल्वे मार्ग उपलब्ध होईल अशी मी आपल्याद्वारे मागणी करतो. अध्यक्ष महाराज, आपण बोलण्याला संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो.